केडी चौधरी डाळिंबे पुणे ह्या युट्यूब चॅनलवर सातत्यानं आजपर्यंत शेतकऱ्याला आपण सतत सांगत गेलो की पुढची परिस्थिती चांगली असताना कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही आणि अशा परिस्थितीत आपला कोण फायदा घेत असेल तर मार्केटिंगचा अनुभव घेणं गरजेचं आहे। खरं तर कालपर्यंतची परिस्थिती मार्केट कुठेही खाली रेट आलेले नव्हते आणि आजही आलेले नाहीत। फक्त वरचे जे माल आहेत ते थोडेसे आज पावसामुळे खाली आले, पण ऍव्हरेजली जर पाहिलं तर रेट चांगले आहेत। परंतु आज ज्या शेतकऱ्यांना या मार्केटचा अनुभव आलाय आणि जिथे त्यांचेच गाववाले आज घरी सौदा झाल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे आपण समजून घेऊ। तुमचं नाव सांगा, गाव सांगा, तालुका सांगा आणि जिल्हा सांगा। नाव लगड नानासाहेब साहेबराव, आमचं गाव कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आता आज तुम्ही पुण्यात आलेला आहात। पुण्यातला तुम्ही पावसात सुद्धा बाहेर लोडिंग होणाऱ्या ग्राहकांकडून जो रेट मिळतो त्याचा अनुभव घेतलाय। फक्त लोकलला थोडासा सतत मुंबई आणि पुणे गोव्याला पाऊस आहे त्यामुळे थोडासा वरच्या राशींना नक्कीच फरक आहे, पण मार्केट असं मंदी झालेलं वाटतंय? अजिबात नाही। माझा गुलटी 61 रुपयांनी बरोबर, आणि जी 90 रुपयांनी जायचा आणि जो स्टॉप लेवलचा 120 जायचा तो 100 गेला। फक्त तिथे एक 10 रुपयांनी थोडा रिवर्स वरच्या मालाचा बरोबर। पण आज त्या परिस्थितीत तुम्ही मार्केटचा अनुभव टिकताय आणि माल विरळून आणताय। पण आज जागेवर सौदे झालेत तुमच्या गावातून आता फोन आलेला आहे, ज्यांचा फोन आला त्यांच्या काय रेट झाला होता, त्यांच्या भावना काय आहेत, ती माल कशी तोडली जात आहेत? 109 रुपयांनी त्यांनी माल दिला 100 प्लसचा पुढचा, पण त्यांनी ते माल तोडायला लागल्यानंतर जी बोली केली तशी ते वाग नाही। त्यांनी काय केलं, लाल माल आणि एकूण बिस्किट कलरचा माल आहे ना त्यांनी बाजूला काढला। ते लाल माल आहे का तेच तोडून राहिले, ते शेतकऱ्यांनी ती अडवले तिथं। ते त्यांनी 30 कॅरेट तोडून ती जागेवर थांबले। ते म्हणले तुम्हाला पुण्याला आणायचं असं तुमची संपर्क साधला। बरोबर, पण आज मी शेतकरी भयभीत झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज 25-30 कॅरेट तोडून नशीब तो थांबला। कच्चाही माल तोडत होता, म्हणजे कडक माल तोडत होता। अजून 8-10 दिवसांनी पुढे गेल्यानंतर त्या मालाला अगदी रेट डबल रेट होणार आहेत आणि अशा परिस्थितीत पावसात आपण भयभीत झालाय की बाग देताय, पण शेवट मंदीमध्ये अगदी ग्राहकाच्या चॉईस प्रमाणे जर माल द्यावा लागत असेल नाईलाजाने तर देऊ नका, हेच मी सांगेन। कारण लगड आता तुम्ही मला वाटतं काकडे होते ते, आज काकड्यांचा इथं सौदा झालेला आहे, ते मार्केटपर्यंत आलेला आहे, त्यांना असं वाटलं योग्य झाला सौदा। पण आज गुटी सुद्धा 87 रुपये 90 रुपये गोट्या गेलेल्या आहेत। माझी 61 रुपये गुटी गेली माझ्या मालावर, त्यांचा माल त्यांची गुटी आज इथं 75 ते 88 रुपये गेली। 75 ते 78 रुपयाच्या आसपास, 80 रुपयाच्या आसपास गुटी जाऊ शकते। आणि मग 100 रुपये 109 रुपये देऊन त्यातनं किती टक्के रिजेक्शन होत होता? निम्म्यानी माल 50% रिजेक्शन होतोय, म्हणजे 109 देऊन तो 50-60 रुपयेच बाजार पडणार, 60-65-70 रुपये अशी 70 रुपये म्हणजे गुटीच्या बाजारात आपण माल देणार आहात का? ही ज्यावेळेस परिस्थिती शेतकऱ्याला अनुभवायला मिळेल त्यावेळेस शेतकरी भयभीत होतोय, घाबरून जातोय। मार्केटला गेलं तर काय होईल काय नाही। मी एकच सांगतो की तुम्ही मार्केटला माल आणूच नका, फक्त मोकळे या। आता काढलाय त्यांना सांगितलं तुम्ही घेऊन या आणि 4-8 दिवस तुम्हाला भिन्नाच राहू द्या, जो कलर आलाय तुम्हाला काढा। पण तुम्हाला एकंदरीत वाटतंय मार्केटमध्ये एवढा पाऊस असून सुद्धा आपल्याकडे शेतकरी कुणी नाराज झालेला दिसला का? अजिबात। पण अपेक्षा जर उंच ठेवल्या तर शेवट नाही, पाऊस चालू आहे आणि 21 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे। 3 दिवसाचं फक्त हे वादळ आहे, हे निघून जाईल। पण आपण जी पुंजी लावली या वर्षभरामध्ये ते जर नुकसान झालं तर कमीत कमी 2 वर्ष लागतील ते पैसे बाहेर काढायला। 100%। त्यामुळं भयभीत होऊ नका। माल जर आपल्याला असं वाटतंय की योग्य जातोय का अयोग्य जातोय तर मोकळे या, पहा। आणि मग पाऊस उघडल्यानंतर आज मी सगळ्यांना सांगितले कालच्याच व्हिडिओमध्ये की मला बुधवार गुरुवारी माल जरा कमी आला तरी चालेल, शुक्रवारच्या पुढे माल काढा, परत 3 दिवस थांबा, हे यासाठीच सांगितले। झाडावरती 4-5% माल खराब होईल, पण 100% माल तोडून जर मार्केटमध्ये आणला आणि तर त्या दिवशी मंदी झालेली असेल तर तुम्ही झाडाला फळं लावू शकत नाही। मग त्याच्यात मी जरी असेल तरी मी सुद्धा अपवाद नाही की शेवट मंदी झाली तर मी तुम्हाला तेजीचीच रूपांतर करून देणार आहे 3 दिवसामध्ये। पण तुम्हीच जर माल नाही काढला तर मंदी होणारच नाही। ज्यांचा माल खराब होतो त्यांनी काढू द्या, गणपतीला जो लागतोय तो तुमचा खाण्याचा माल आहे, जरा पाऊस उघडू द्या। खाणारा घरात बसलेले आज तुम्ही पाहताय 2 तास झाले तुम्ही ऑफिसमध्ये बसलाय, बाहेर पाऊस येतो बाहेर पडा ना, तर खाणारा कधी आवर्जून पडणार? ही परिस्थिती आहे। तरी मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की आज या सगळ्या परिस्थितीचा अंदाज ही मी देत असताना
घाबरून जायचं नाही, रडायचं नाही, लढायचे आणि उद्याचा भविष्यकाळ चांगला करायचा एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.